परभणीत पुरामुळे 2 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान, जवळपास 257 जवानांचा मृत्यू, 161 घरांची पडझड। परभणीच्या निवळी प्रकल्पानं धारण केलं रौद्ररूप, कारपारी नदीलाही पूर आल्यानं निवळी बुद्रुक गावासह अनेक गावं आणि शेतजमिनी गेल्या खरडून। परभणीच्या इंद्रायणी नदीला पूर, इंद्रायणी काठी असलेल्या शेतपिकांचं नुकसान, पाऊस सुरू राहिला तर दैठणा गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता। हवामान तज्ञ पंजाब डक यांचं 6-7 एकरमधील सोयाबीन अतिवृष्टीमुळे पूर्णतः खरडून गेलं। सेलू तालुक्यातील गुगळी धामणगावातील शेतीचं झालं नुकसान, सरकारनं पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, पंजाब डक यांची मागणी। सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, एका दिवसात 68 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसामुळे लातूरमधील शेतकरी हवालदिली, शेतात पाणीच पाणी, सोयाबीन शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका, शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली। नांदेडच्या किनवट तालुक्यात अतिवृष्टी, मुरझळा, कोल्हारी, भिशी, वाळकी, इस्लामपूरसह अनेक भागात शेकडो हेक्टर पीक पाण्याखाली। कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे वसमत ते हिंगोली महामार्गावरचा पूल तुटला, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली। हिंगोलीच्या पिंपळदरी शिवारात हुल्लडबाज तरुणाची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी, पुलाखाली अडकलेलं लाकूड काढण्यासाठी तरुणाची हुल्लडबाजी। मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण भरलं, धरण पाहण्यासाठी आलेल्या तरुणांची हुल्लडबाजी, पोलीस बंदोबस्त लावण्याची स्थानिकांची मागणी। वाशिमच्या शिरपूरमध्ये विजेच्या तारेला स्पर्श होऊन वयोवृद्ध महिलेचा मृत्यू, विजेची जिवंत तार घरावरील लोखंडी ग्रिलवर पडल्यानं घटना घडली। रायगडमध्ये बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यांना वैतागून मनसेचं अनोखं आंदोलन, महाड एसटी स्थानकात मनसे कार्यकर्त्यांनी म्हशी बांधल्या, तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी। जालन्याच्या अंबड तालुक्यात सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी, तहसीलदारांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यकांना नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश। बीड जिल्ह्यात 61 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, 100 मिलीमीटरवरच्या 35 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, रेवकी महसूल मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद। धारूर तालुक्यातील हिंगणीमधील तलावाच्या सांडव्यावरून पाणी, सरस्वती नदीलाही पूर, हिंगणी तलाव भरल्यानं धारूरचा पाण्याचा प्रश्न निकाली। नांदेड जिल्ह्यात वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर, हदगावमध्ये पैनगंगा नदीवरील पुलावर पाणी। नांदेडच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तेरणा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, अनेक भागातील छोटे मोठे नदी नाल्यांना पूर, कळंबा, महाली गाव परिसरात सखल भागातील शेती पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस, सततच्या पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यातील सीतान्हाणी धबधबा प्रवाहित, धबधब्याचं रौद्ररूप समोर। चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ, राजुरा, बल्लारपूर आणि चंद्रपूर भोयगाव गडचांदूर मार्ग वाहतुकीसाठी बंद। नाशिकच्या येवला शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस, बाजार समितीमधील काही दुकानांमध्ये पाणी शिरलं। वर्ध्याच्या पुलगावात पुलावरून जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकी पुलाखाली, घटनेत 2 जण वाहून गेले, आपत्ती व्यवस्थापन टीमकडून दोघांचा शोध सुरू। मालेगावकडे कत्तलीसाठी जाणाऱ्या 21 गोवंश जातीच्या जनावरांची येवला तालुका पोलिसांकडून सुटका, गोरक्षकांच्या मदतीनं पोलिसांची धडक कारवाई। नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानांच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचा महिलांचा आर्थिक पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, नितेश राणेंना अटक आणि जिल्हाबंदी करण्याची मागणी। भंडाऱ्यात महाविकास आघाडीचं जोडेमारो आंदोलन, शिवरायांचा जयघोष करून आंदोलकांची राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी। राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ अमरावतीच्या शिवटेकडीवर महाविकास आघाडीचं आंदोलन, भर पावसात झालेल्या आंदोलनाला यशोमती ठाकूर यांची उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।